शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुसरी यादी खरंच प्रसिद्ध होणार का? कारण अनेक मीडिया रिपोर्टनुसार याबाबतची माहिती देण्यात आली होती की दिनांक 10 ऑगस्ट सोमवार रोजी कर्जमाफी अंतर्गत दुसरी यादी प्रकाशित होईल आणि मग ही दुसरी यादी प्रकाशित होणार असेल तर यामध्ये नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे? यामध्ये प्रोत्साहनपर अनुदानवाले शेतकरी असतील की यामध्ये उर्वरित ज्यांचे कर्ज थकबाकीमध्ये आहे आणि 2 लाखांच्या आत आहे ते शेतकरी असतील की यामध्ये OTS अर्थातच वन टाइम सेटलमेंटमध्ये 2 लाखांच्या वर ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज आहे ते शेतकरी असतील आणि आता सध्या राज्यामधील पहिल्या 17 लाख शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांबाबतच्या काय अपडेट असणार आहेत याबाबतची देखील माहिती घेणं आवश्यक असणार आहे. तरच ही कर्जमाफी प्रक्रिया नक्की कशा पद्धतीने राज्यामध्ये राबवली जात आहे याबाबतची जास्तीत जास्त स्पष्टता आपल्याला येणार आहे आणि म्हणूनच ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी एक वेगळी मागणी केली आहे ज्यामध्ये राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आम्हाला कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान 2 लाख रुपये द्या आणि यामध्येच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणता निर्णय झाला आहे की नाही चला सर्व सविस्तर माहिती कर्जमाफी अंतर्गत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज खरंच दुसरी यादी येणार का आणि याची प्रक्रिया आता कुठवर आली आहे हे देखील माहिती घेऊया. परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून या कर्जमाफी असेल किंवा इतरही सर्व योजनांबाबतचे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो करत आहोत. तर लक्षात घ्या या कर्जमाफीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही पहिल्या यादीतील जवळपास 10 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळणे बाकी आहे. रक्कम मिळणे बाकी आहे म्हणजे काय? लक्षात घ्या सुरुवातीला कर्जमाफी अंतर्गत जवळपास 16,95,000 म्हणजेच की 17 लाखांच्या आसपास शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत ज्यामध्ये जवळपास 11 ते 12 लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे. EKYC प्रक्रिया पूर्ण करून घेतली याचा अर्थ काय की ते कर्जमाफीच्या सर्व अटींमध्ये सर्व निकषांमध्ये पात्र असून त्यांनी आता त्यांची EKYC केली म्हणजे सरकारने त्यांना पैसे पाठवण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले. मग यापैकी अजूनही कर्जमाफी अंतर्गत लाभ मिळणारे शेतकरी किती आहेत तर जवळपास 7 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला आहे किंवा 7 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. म्हणजेच जवळपास EKYC केलेले देखील अजून 5 लाखांच्या आसपास शेतकरी कर्जमाफीची रक्कम मिळणे बाकी आहे आणि इतर 5 लाख शेतकऱ्यांची अजून EKYC करणं बाकी आहे. म्हणजे जवळपास राज्यातील पहिल्याच टप्प्यामधील 10 लाख शेतकरी अजून कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीची रक्कम त्यांची मिळणे बाकी आहे आणि मग ही कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय दुसरी यादीची प्रक्रिया होणं एवढं किंवा दुसरी यादी त्या ठिकाणी प्रकाशित होणं एवढं सहज शक्य नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे लक्षात घ्या यामध्ये कुठल्याही म्हणजे मी जेव्हा माहिती घेतली की अनेक मीडिया रिपोर्टनुसार सांगितलेलं की 10 तारखेला यादी येईल 10 तारखेला यादी येईल परंतु यामध्ये कोणत्याही अधिकृत म्हणजेच की ना सहकार आयुक्ताने 10 तारीख सांगितली आहे ना राज्याच्या कुठल्याही मंत्र्याने 10 तारीख सांगितली आहे. फक्त 10 तारीख एक अंदाज बांधला गेला होता की 10 तारखेला कर्जमाफीची दुसरी यादी येणार परंतु अधिकृतपणे कुठेही कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबतची अजूनही स्पष्टता देण्यात आली नाही. लक्षात घ्या कर्जमाफीची दुसरी यादी जर आज प्रकाशित व्हायची असेल किंवा आज जर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळायचा असेल तर यामध्ये एकच शक्यता आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त OTS ची यादी येऊ शकते. लक्षात घ्या कुठली यादी येईल? वन टाइम सेटलमेंट मधले जे शेतकरी आहेत त्यांचीच दुसरी यादी सरकार आधी जाहीर करू शकतं. आता या पाठीमागची कारणं काय आहेत? हे 2 लाखांच्या वरची यादी आधी मी येईल असं का बोलतोय तर या पाठीमागे असणारं कारण म्हणजे यामध्ये जवळपास 3.5 लाख शेतकरी असे आहेत कर्जमाफी योजनेअंतर्गत की ज्यांच्यावर 2 लाखांपेक्षा जास्तचे कर्ज आहे. म्हणजे ही यादी छोटी आहे यामध्ये जास्त काही विषय नाही कारण ही 2.45 3.45 लाख म्हणजे 3.5 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना यामध्ये OTS अंतर्गत पात्र झालेले आहेत. मग ह्या 3.5 लाख शेतकऱ्यांची प्रक्रिया किंवा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करून नंतर त्यांना काय सरकार सांगेल की तुम्ही जी वरची रक्कम आहे ती आधी तुमच्या सोसायटीमध्ये किंवा बँकेमध्ये आणून भरा आणि मग
त्या शेतकऱ्यांनी त्यांची रक्कम भरल्यानंतर त्यांना मुदत कधी मिळणार आहे, तर मुदत आहे 2027चा मार्च महिन्यापर्यंत मुदत दिली आहे. म्हणजेच की मार्च 2027 पर्यंत या 3.5 लाख शेतकऱ्यांनी पैसे आणून भरायचे आणि त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळेल. म्हणजे यामध्ये सरकारला भरपूर वेळ मिळतोय आणि हा वेळ मिळाल्यामुळे या 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी सरकार जाहीर करू शकतं. कारण संख्या देखील कमी आहे आणि हे पैसे सरकारला त्या ठिकाणी बँकेमध्ये जमा झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये याचा फायदा कर्जमाफीची इतर रक्कम देण्यासाठी सरकार करू शकतं. म्हणून दुसरी यादी जर येत्या आज किंवा येत्या 2-3 दिवसांमध्ये जर येणार असेल तर ती फक्त आणि फक्त OTS अंतर्गत यादी येऊ शकते, दुसरी यादी येऊ शकत नाही. त्याची शक्यता खूप जास्त कमी आहे, कारण 10 लाख शेतकरी अजूनही कर्जमाफीची रक्कम मिळवायला बाकी आहेत. 14 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये येणं अजून बाकी आहे. आणि त्यासोबत सर्वात मोठा विषय म्हणजे या कर्जमाफी अंतर्गतचा जो विषय सर्वांकडून त्या ठिकाणी दुर्लक्षित होतोय ते म्हणजे राज्यातील 23 लाख शेतकरी. या 23 लाख शेतकऱ्यांनी काय केलं, तर या 23 लाख शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज प्रत्येक वर्षाला आणून बँकेमध्ये सोसायट्यांमध्ये भरलं आणि प्रत्येक वर्षी कर्ज भरलं नाही तर परत उचललं देखील. म्हणजेच की व्याजासह रक्कम त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये जमा केली आणि परत पीक कर्ज घेतलं. म्हणजेच या 23 लाख शेतकऱ्यांनी गुन्हा केला का, असा प्रश्न हे शेतकरी विचारतायत. आणि यामध्ये काहीच चुकीचं नाही, कारण जे शेतकरी बँकिंग सिस्टीम व्यवस्थित चालवत आहेत त्यांना लाभ किती मिळतोय, तर त्यांना लाभ मिळणार आहे 50,000 रुपये. बरं, हे 50,000 रुपये देखील कधी मिळणार आहेत, सर्वात शेवट म्हणजे कदाचित 2-3 महिने देखील लागू शकतात. या प्रोत्साहनपर अनुदानासाठी ही वास्तविकता आहे. कारण जून महिन्यामध्ये होणार, जुलै महिना उजडला, जुलै महिना उजळून ऑगस्ट आला आणि ऑगस्टमध्ये जी प्रक्रिया ज्या पद्धतीने होते लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या. कर्जमाफीमध्ये पात्र शेतकरी किती आहेत, तर 56 लाख. सरकारचा आकडा आहे बरं का. 56 लाख शेतकरी पात्र झालेत. यामध्ये आतापर्यंत कर्जमाफी किती शेतकऱ्यांना मिळाली आहे, 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कारण इतर 50 लाख शेतकरी बाकी आहेत अजून. यादी आली 17 लाखांची. फक्त आणि फक्त राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. इतर सर्व शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या लाभापासून संपूर्णपणे वंचित आहेत. म्हणूनच लगेच कर्जमाफीची दुसरी यादी येणार, दुसऱ्या यादीमध्ये EKYC होणार, आपल्याला प्रोत्साहनपर अनुदान मिळणार. या बाबींची शक्यता सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये कमी आहे आणि ही वास्तविकता आहे. कारण अनेक वेगवेगळे माध्यमं वेगवेगळे मीडिया रिपोर्ट देत आहेत किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि यामध्ये सांगितलं जातं की असं होणार तसं होणार, आज यादी येणार, आज शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होणार. आतापर्यंत 6.5 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाला आहे. इतर सर्व शेतकरी बाकी आहेत आणि जे 23 लाख शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत त्यांचा टप्पा, त्यांचा शेवट येणार आहे आणि त्यामध्ये देखील 50,000 रुपये आहे. ती देखील मागणी अजूनही आम्ही जोर लावून धरणार आहेत की 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केलेच जावेत, तरच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जे रेग्युलर भरतायत त्यांना याचा लाभ होणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. तुमची कर्जमाफीची काय परिस्थिती आहे, तुम्हाला तुमच्यावर कर्ज किती आहे किंवा तुम्ही रेग्युलर आहात, नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमचे प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसह. जय महाराष्ट्र.